नमस्कार. आजपासून आपण सी प्रोग्रॅमिंगचे बेसिकपासून लेक्चर स्टार्ट करणार आहोत. तर मी हे बेसिक मोबाईलवरच स्टार्ट करणार आहे. तर त्यासाठी programized.com ही एक लिंक आहे जो की सी ऑनलाईन कंपायलर आहे. तर #include stdio.h ही एक हेडर फाईल आहे. त्यामध्ये इंट मेन हे फंक्शन आणि त्यामध्ये जो काही आपला कोड असेल तो आणि त्याच्याखाली रिटर्न 0 ज्यामुळे आपल्या कोडला एंड भेटेल. तर सुरुवातीला असं समजा की हे आपल्याला काही करून लिहायचंच आहे. #include वगैरे इंट मेन फंक्शन आणि जो काय आपल्याला कोड करायचा आहे तो रिटर्न 0 आणि इंट मेन फंक्शनच्या मध्येच. तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत की एखादं आपलं सेंटेन्स प्रिंट करायचं असेल. जर आपलं कुठलं तरी सॉफ्टवेअर आहे आणि ते स्टार्ट झाल्यावर आपल्याला सुरुवातीला वेलकम दिसतं आहे, तर ते कसं डिस्प्ले होतं. तर सुरुवातीला आपण एखादं सेंटेन्स किंवा कुठलाही डेटा जर आउटपुट स्क्रीनवर डिस्प्ले करायचा असेल तर कसा करायचा, प्रिंट कसा करायचा. तर त्यासाठी printf हे सीमध्ये फंक्शन आहे. तर printf लिहून ब्रॅकेटमध्ये आपल्याला स्ट्रिंग जी काही आपण लिहू ती ॲज इट इज प्रिंट होणार आहे. तर समजा आपण इथे हॅलो वर्ल्ड असं टाईप केलं आहे आणि त्यानंतर शेवटला सेमीकोलन द्यायला विसरू नका आणि शेवटला रिटर्न 0 आणि फंक्शन एंड. आता जर आपण हे रन करून पाहू तर इथे हॅलो वर्ल्ड ॲज इट इज जसा आपण त्या स्ट्रिंगमध्ये लिहिला होता तसाच्या तसा प्रिंट झालेला आहे. आपण पुन्हा एकदा ट्राय करू. printf आणि शेवटला सेमीकोलन. जर हे आपण रन केला तर इथे हॅलो वर्ल्ड आणि माय नेम असं प्रिंट होत आहे. पण जर आपल्याला हे वेगवेगळ्या लाईनमध्ये हवं असेल तर काय, तर यातमध्येच \n हे आपल्याला एंटर कीसारखा यूज करतं आहे. जर आपण हॅलो वर्ल्डच्या नंतर \n यूज करतो आहे तर हॅलो वर्ल्ड प्रिंट झाल्यानंतर एंटर की प्रेस झाल्यासारखं त्याचा वर्क होईल. डायरेक्ट ते सेकंड लाईनला जाईल आणि त्याच्यानंतर आपण जे